आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत की नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. मात्र राज्याच्या राजकारणात काहीतरी सकारात्मक घडावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच दोन्ही गट एकत्र आल्यास महायुतीची ताकद आणखी वाढेल असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शरद पवार एक अनुभवी नेते आहेत. शरद पवारांनी केलेलं वास्तव, कारण त्यांच्या भूमिकेतून अनेक वेळा त्यांनी राजकीय स्टेटमेंट न करता एक वास्तववादी स्टेटमेंट त्यांनी केलं आहे. मोदी साहेबांचा दौरा हा राजकीय किंवा अन्य कामासाठी नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू मजबूत करण्याकरता, व्यापार असो, उद्योग असो, ट्रेड असो, या सगळ्या गोष्टीमध्ये भारताची परिस्थिती आणि ती अधिक सुधार करण्याकरता पर्याय आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे याची चाचपणी आणि आंतरराष्ट्रीय फोरमवर भारताचं मजबूत अधिक प्रतिमा व्हावी आणि संबंध अधिक दृढ व्हावे या सगळ्या इतर देशांची, हा त्याचा मागचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो. मोदी साहेब विशेषतः या युद्ध पातळीवर जे युद्ध सुरू आहे, आखात युद्ध जे आहे त्याच्यामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण याचा जो प्रचंड नुकसान संपूर्ण जगात झालेला आहे, या गोष्टी फारच म्हणजे अडचणीच्या झालेल्या आहे. सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस हा त्यातला प्रमुख घटक आहे. त्याचे प्रश्न निर्माण झालेले प्रश्न आहेत. त्यामुळे याला युद्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शॉर्टेज संपणार नाही, आणि शॉर्टेज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महागाई कमी होणार नाही, असं हे सगळं दुष्टचक्र आहे. मराठवाड्यात पण अनेक ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा पाहायला मिळाला. कारण काय वाटतं तुम्हाला? ते शॉर्ट सप्लाय आहे. जे तिथून येत होतं ते बंद झालेलं आहे किंवा येण्यामध्ये खूप अडचणी झालेल्या आहेत. आज रशियाने सुदैवाने तिथून सप्लाय सुरू करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्याला अमेरिकेने सुद्धा त्याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे, शिथिलता केलेली आहे. त्यामुळे रशियन ऑइल जे येणार आहे त्यातून मार्ग काही प्रमाणात निघू शकेल. परंतु जोपर्यंत युद्धविराम होत नाही, थांबत नाही, तोपर्यंत ही झळ जी महागाईची आहे ही चिंताजनक आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कुठेतरी रोहित पवार नाराज आहेत, ते काँग्रेसच्या वाटेवर आहे. एकंदरीत या दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थितीकडे तुम्ही कशा अर्थाने पाहता? हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, त्याच्यामध्ये मी काही बोलण्यासारखं काही नाही आहे. परंतु काहीतरी चांगलं घडावं आमचं म्हणणं की आज आमच्या महायुतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि वरच्या एन डी ए सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो पक्ष आमच्यासोबत आहे. त्यामुळे जर त्या पक्षाची ताकद दोन्ही पक्ष एकत्र येण्यामुळे वाढणार असेल तर निश्चित आनंद होईल. सर, काँग्रेसचे काही मोठी नेत्यांनी मायावतीसोबत भेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कसं तुम्ही बघता? काँग्रेसची अडचण आहे. काँग्रेसचं सर्वच काम एकदमच म्हणजे ज्याला म्हणून दिशाहीन झालेलं आहे. राजकीय तिथे काही ज्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये यश पक्षाला मिळताना दिसत नाही आहे, आणि त्यामुळे स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी मग जे पर्याय खुले आहेत त्या पर्यायांचा प्रयत्न त्यांचा सुरू असतो असं म्हणावं लागेल. तुम्ही बोलतायत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर महायुती वाढेल. तुम्हाला वाटतं, म्हणजे विश्वास आहे का की शरद पवार जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तर तुमच्यासोबत येतील महायुती? शरद पवारांचा सौदा कधी घाटायचा असत नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.